आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. महाराज, मी आपला निष्ठावान सेवक आहे. या कार्याकरिता आपण मला नियुक्त करून माझा सन्मान वाढवला आहे. या लंकेमध्ये आपल्या आज्ञेचे पालन करण्यायोग्य एक तितिरीच आहे हे आपण ध्यानात ठेवले. मी महाराजांनी सोपवलेले कार्य करत असताना पराभूत होऊन परतणारी व्यक्ती नाही. कार्यपूर्ती करूनच मी परत येतो महाराज. तू माझी उपेक्षा करणार है? आता पहा महाराज, मी इथे कसा काय आलो? मी इथे का उभा आहे? ओ रावणेश्वरा, तुम्ही इथे आहात तर माझ्या निवासस्थानी आपले आगमन. आपण माझा सन्मान वाढवलात. इथे काय करतोयस? सत्य सांग, इथे काय करतोयस? ते आम्ही राजकुमारास समजण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणून पाहत होतो. ते आमच्याप्रमाणे सर्वसामान्य वानर नाहीत. इतकी प्रचंड शक्ती त्यांच्यात कुठून आली? कुणीतरी भूतपिशाचाने त्यांच्या देहात प्रवेश केला असेल, हो ना? त्यांच्या देहात कुठल्याही प्रकारचे भूत नाही. देवी देवतांकडून वरदान प्राप्त करून शक्ती संपन्न बनले आहेत ते. सूर्यास गिळून देवतांकडून कित्येक वरदान प्राप्त करून घेतलेत. हे सर्व काही वायुदेवांनी स्वतः कथन केले आहे. राजकुमारांना भेटण्याचा उद्देश असेल तर चला माझ्या समवेत, परिचय करून देईन. ते खूपच आत्मीयतेने बोलतात. खूपच चांगले आहेत ते. चला माझ्यासोबत. आम्हाला नाही यायचे. मी तुम्हाला खूप वेळ झाला पाहत आहे. तुम्ही सगळे किती चांगले आहात. तुम्ही मला तुमच्यापैकीच एक समजा. चला आपण सगळे मित्र होऊया. नाही 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 नाही. अरे जरा थांबा. मला पाहून हे सगळे का पळून गेले असतील? ए मूर्खा, तित्तिरी, तू साक्षात लंकाधिपतींच्या दरबारात आहेस. पहा महाराज, आता पुन्हा पहा.
हो, मला सर्व ज्ञात आहे. आता मी सरळ सुमेरू राज्यात जाऊन त्या मर्कट बालकाच्या मनातील सर्व विचार जाणून घेऊन तुम्हाला सांगेन. हं, अगदी सर्व काही सांगेन. महाराज, याच्यावर विश्वास ठेवू नका. हा कोणत्याही कामी उपयोगी येणारा नाही. याच्याबद्दल तर आपल्याला माहीतच आहे. शिरावर एक आघात होण्याचा अवकाश, सर्व काही विसरून जातो हा. आणखी एक आघात झाला तर सर्व काही स्मरण होते यास. याच्यावर विश्वास ठेवून कसं काय कुठलं कार्य करू शकता? नाही प्रभू, आपण सोपवलेल्या कार्यास समर्थपणे पूर्ण करेन मी. माझ्या या व्याधीबद्दल फक्त आपण आणि काल नेहमीच जाणता महाराज. इतर कोणासही माहित नाहीये. असे असताना कोणतीच अडचण नाही. आता पुढे आपले कार्य मी पूर्ण केलेच समजा. आज्ञा असावी प्रभू, आज्ञा द्यावी. महाराज, राजकुमारांच्या नामकरण सोहळ्याचा दिन निश्चित करा. पूजा हवनांची सिद्धता करावी लागेल. ठीक आहे, परंतु महाराज कसल्या तरी विचारात दिसताय आपण. आमचा पुत्र आता मोठा होऊन उभा आहे. देहाच्या वाढीकरिता अनुकूल आहाराचीही आवश्यकता असते. सर्वांप्रमाणे त्यानेही अन्न ग्रहण करावे अशी इच्छा होते. परंतु त्यास आम्ही समजावू शकत नाही. आताही त्यास दूध आणि फलाहारावर ठेवणे योग्य नाही. माझा एक विचार आहे, पण मला ठाऊक नाही की तो विचार कितपत साध्य होऊ शकेल. राजपुरोहित, कोणता विचार महाराज? त्या विचारास पूरक अशी शास्त्रसंमती आहे का? परंतु महाराज, स्वामी, हे काय बोलत आहात? आपला पुत्र मोठा अवश्य झाला आहे, परंतु अजूनही तो दुधाचे दात असलेला अबोध शिशूच आहे. 18 दिवसांच्या लहान शिशूस अन्नप्राशन करावयास माझा होकार नाही स्वामी. आणि हा उत्सव तर अद्भुत झालाच पाहिजे स्वामी. एकानंतर एक. सत्य सांगायचं तर मातृत्वाचे सुखही मी अजून अनुभवले नाही स्वामी. सुमेरू राज्यात सगळे त्या राजकुमाराची प्रशंसा करणारेच आहेत. आणि त्याने देवी देवतांकडून कित्येक विशेष शक्ती प्राप्त केल्या आहेत असं माझी माता सांगते. त्याच्याकडे विशेष शक्ती खरंच आहेत की नाही याची परीक्षा करण्याकरता माझ्याकडे एक उपाय आहे. तो पहा, काळी विहीर. राजकुमारास इथे एखादे कारण सांगून बोलावून घेऊन
विहिरीत ढकलून देऊ. विशेष शक्ती असेल तर वर येईल आणि जर का नसेल तर मदतीसाठी हाका मारेल. कशी वाटली माझी युक्ती? युक्ती तर छानच आहे, पण त्या राजकुमारास मारायला इथवर कोण घेऊन येईल? कोण जाईल त्याच्याकडे? हो मामा, मग काय झाले? त्याने नरभक्षी आणि राक्षसांना मारून तिथे सगळेच्या सगळे लोक भयभीत झाले, इकडे तिकडे पळाले. पण मला भय काय असते हे माहीतच नाही. हा, मग काय झाले? एका निर्जन प्रदेशामध्ये सिंह माझा असा समक्ष येऊन उभा राहिला. आजूबाजूला कुठल्या नर वानराचा मागमूसही नव्हता. नरभक्षक सिंहासमोर मी एकटा उभा राहिलो. म्हणजे एकीकडे तिकडे क्रूर प्राणी वावरत होते. हो, तोच सिंह असेल असं समजून सामना करण्यास मी सज्ज झालो. म्हणजे मी एकटाच होतो, पण मी ठरवलं आणि लढायला तयार झालो. मी जेव्हा त्याच्या जवळ पोहोचलो, मला तिथे बरं का एकच सिंह नाही दिसला, चार सिंह दिसले. तिकडे 4 सिंह आणि इकडे मी एकटा. कसं काय सामना करणार? 4 सिंह तात्काळ मला खाण्याकरता झेपावले. परंतु त्यांना माहित नव्हतं की मी किती मोठा शतानंद आहे. एका सिंहाला मी एकाच आघातात मारलं. तो मग मेलो 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 असं म्हणून पळून गेला. बाकी उरलेले 3 सिंह त्यांना काय केलं माहितीये का? हे घे हे घे हे घे हे घे. त्याचं काय आहे? मी पडद्यामागे लपलो नव्हतो. धैर्यशील. एकदा का सिंह आला तर निलांबरीची सुरक्षा करावी लागेल ना, म्हणून उभा होतो मी. पण त्यानंतर काय झालं माहिती का? त्या 3 सिंहांसमोर त्यांना जाऊ न देता मार मारून धडा शिकवला. देव कृपेने त्याचा देह वाढला आहे, पण माझ्याकरिता अजूनही ते तान्हा बाळच आहे. त्याचे आधी नामकरण व्हावयास हवे. 3 किंवा 6 महिन्यांनंतर त्याचा अन्नप्राशन विधी व्हावयास हवा.
दोन्ही समारंभांना एक एक करून होताना पाहून डोळ्यात साठवून ठेवायचं आहे. स्वामी, ही माझी इच्छा आहे. माझ्या बाळासोबत खेळून, गाऊन, त्यास दुग्धपान करून त्याला मोठा होताना पाहण्याचे भाग्य मला लाभले नाही. माझी एक आशा पूर्ण व्हावी अशी अनुमती द्या स्वामी, अनुमती द्या. एका अर्थाने महाराणींचा सल्ला योग्य वाटतोय महाराज. सत्य सांगत आहे. सरलेले बालपण परतून येत नाही. यात जे सुख, संतोष आणि आनंद आहे, बाल्यकाळ एवढ्यातच अनुभव करावा लागेल आणि यातच आनंद मानायला हवा. जर हे दिवस एकदा सरले ना की पुन्हा कधीही गवसणार नाही. जगाकरिता तो कितीही मोठा झालेला असो, आपल्याकरिता तो अजूनही नवजात शिशूच आहे. त्याला असंच काही दिवस राहू द्या ना स्वामी, मी विनंती करते स्वामी. अंजना, निराश होऊ नकोस. मला जे वाटले त्याचा मी केवळ अभिप्राय दिला. तुझे मातृवात्सल्य, माता होणे आणि मातृत्वाच्या अनुभवास मी समजू शकतो अंजना. तुझे मन मी कदापि दुखावणार नाही. आपण आता राजकुमाराच्या नामकरण सोहळ्याचा विचार करू, ठीक आहे ना? हे काय सिंहगर्जना? या कुठून येत आहेत? खरोखरच्या सिंहाने आपल्या सुमेरू राज्यात प्रवेश केला आहे. असं काही नाहीये राजकुमार. हा, नामकरण सोहळ्याची काही कामं अहो माझ्यावर सोपवलेत ना, त्यामुळे मला शीघ्र महालात पोहोचलं पाहिजे. राजकुमारा, थांब, नको जाऊस. थांब बाळा, वनामध्ये नको जाऊस. चला रे. थांबा, थांबा, मी तुमचा मित्र आहे. तुमच्या समवेत खेळायला आलो आहे. थांबा, थांबा, थांबा मित्रांनो. वाचवा, वाचवा, कुणीतरी वाचवा, आम्हाला वाचवा, 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 कुणीतरी वाचवा, आम्हाला वाचवा. वाचवा, कुणीतरी वाचवा, वाचवा. मित्रांनो, भयभीत होण्याची आवश्यकता नाही.
मी काही ना काही करून तुम्हा सर्वांचे रक्षण करेन. तुम्ही सगळे माझ्याकडे भयभीत होऊन का पाहताय? मलाही तुमचा मित्रच समजा. राजकुमारा, यांच्यापैकी कोणी तुला त्रास दिला? नाही, मला सांग. योग्य तो धडा शिकवतो. असं काही नाही मामा. हे सर्वजण माझे मित्र आहेत, खूप चांगले आहेत. परंतु मित्रांनो, तुम्ही सगळे मला पाहून भयभीत का झाला आहात? मला तुमचा मित्रच समजा. तू आम्हा सर्वांप्रमाणे नाहीस.